विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी स्टँडर्ड 10th या क्लासमधील मॅथ्स पार्ट 2 हा सब्जेक्ट पाहणार आहात। या सब्जेक्टमध्ये पार्ट 2 गणित भाग 2 यामध्ये प्रकरण 6 चॅप्टर नंबर 6 मेन्सुरेशन महत्त्वमापन। विद्यार्थी मित्रांनो, बोर्डाच्या परीक्षेला हमखास 2 ते 3 मार्क्स तुम्हाला इझिली मिळू शकतात। आता ते मार्क्स आपल्याला मिळवण्यासाठी 3 सूत्रे पाहिजे, 3 फॉर्म्युले पाहिजे। ते फॉर्म्युले कोणते ते मी तुम्हाला सांगणार आहे। फार सोपे आणि सहज लक्षात राहण्यासारखे फॉर्म्युले सूत्रे आहेत। चला तर पाहूया आपण सहज 3 मार्क्स मिळवणे। इम्पॉर्टंट फॉर्म्युले, महत्त्वाची सूत्रे। व्हॉल्यूम ऑफ कोन, व्हॉल्यूम ऑफ कोन, कोन याचा अर्थ शंकू, याचा साइड शेप असा असतो। याला आपण कोन म्हणणार, शंकू। फॉर एक्झाम्पल आईस्क्रीमचा कोन, आईस्क्रीम असलेला कोन त्याला आपण शंकू म्हणणार आहे। तो व्हॉल्यूम ऑफ कोन याचाच अर्थ व्हॉल्यूम ऑफ कोन, शंकूचे घनफळ। तर विद्यार्थी मित्रांनो, या सूत्रांमध्ये काय साम्य आहे ते मी सांगणार आहे। व्हॉल्यूम ऑफ कोन शंकूचे घनफळ आणि दुसरा आहे गोलाचे घनफळ। ओके, दोघांमध्ये कॉमन काय आहे पहा, पाय आर वर्ग एच, पाय आर वर्ग एच, पाय याच्यामध्ये पाय। ओके, पाय आर वर्ग एच भागिले 3 किंवा डिवायडेड बाय 3। सूत्र लिहिताना एक काम करायचं, कोणाचं सूत्र लिहितो मी, शंकूचे घनफळ। शंकूचे घनफळ लिहिताना कंपल्सरी आपण लिहायचा पाय आर वर्ग स्क्वेअर एच पूर्ण डिवाइड बाय 3। या सूत्रामध्ये तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला हमखास 1 ते 2 उदाहरणे किंवा एक्झामला दिले जातात। शंकूचे घनफळ इझिली मार्क्स। काय लक्षात ठेवायचं, पाय आर वर्ग एच डिवायडेड बाय 3। यामध्ये आर म्हणजे त्रिज्या, रेडियस, आणि एच म्हणजे उंची, हाईट। आर म्हणजे हा सर्क्युलर रिजन आहे, गोल असतो हा। इथून इथपर्यंतच्या डिस्टन्सला आर म्हणतात, ओ पी आर। आणि उभी जी रेषा आहे तो एच आहे। तर आर आणि एच असे दोनच आपल्याला किमती माहिती पाहिजे, रेडियस आणि हाईट। आर आणि एच यामध्ये किमती ठेवा आणि ते 3 ने डिवाइड करा किंवा 3 ने डिवाइड करा, 3 ने भागा, उत्तर येतं शंकूचे घनफळ। बोर्डाच्या परीक्षेला तुम्ही हे सूत्र लिहिलं तरीही आपल्याला 1 मार्क्स दिला जातो। आता दुसरं फॉर्म्युले किंवा दुसरं सूत्र, व्हॉल्यूम ऑफ स्फियर, गोलाचे घनफळ। पूर्ण गोल, फॉर एक्झाम्पल बॉल किंवा चेंडू, हे याचे एक्झाम्पल आहे, गोलाचे घनफळ। गोलाचे घनफळामध्ये पुन्हा एकदा पाय येतो आणि 4 पाय आर क्यूब 3 लिहायचा। याच्यामध्ये एच लिहित नाही, कारण याचा असं, हा जो गोल आहे तो गोल म्हणजे हा चेंडू असतो का, हा पूर्ण गोल आहे। बॉल किंवा चेंडू याला हाईट किंवा उंची नसते, म्हणून आपल्याला यामध्ये एच लिहावा लागत नाही। आपण लिहितो 4 पाय आर क्यूब, आर चा घन किंवा आर क्यूब आणि पूर्ण डिवायडेड बाय 3। सोप्या भाषेत गोलाचे घनफळ आणि शंकूचे घनफळ असे फॉर्म्युले किंवा सूत्रे असतील तर त्या दोन्ही सूत्रांमध्ये 3 ने डिवाइड करायचं आहे। आता याच्यामध्ये 4 काय येतो, तर याचे 4 पार्ट्स पडतात। किती, 4 पार्ट्स। हा पहिला, हा दुसरा, आणि हा तिसरा, आणि हा चौथा। अशा पद्धतीने ते लक्षात ठेवा। 4 पाय आर क्यूब
अपॉन 3 शंकूचे घनफळामध्ये पुन्हा एकदा डिवाइड बाय 3 इज इक्वल तिसरं सूत्र गोलाचे वक्र पृष्ठफळ 4 पाय r वर्ग याच्यामधला हा 4 लिहा पाय लिहा आणि 1 r कमी करायचा 4 पाय r वर्ग म्हणजे 4 पाय r स्क्वेअर हे झालं गोलाचे वक्र पृष्ठफळ या तिघांमध्ये हा जो r आहे तो आहे त्रिज्या आणि h आहे उंची तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला ही 3 सूत्रे हमखास विचारली जातात याच्यावरचे एक्झाम्पल दिले जातात हे एक्झाम्पल सोडवताना आपल्याला पहिल्या स्टेपला फॉर्म्युला लिहायचा असतो सूत्र लिहायचे असतं सूत्र लिहिल्यानंतर आपल्याला हमखास 1 मार्क दिला जातो असे आपले बोर्डवरती 3 मार्क्सचे फॉर्म्युले आहेत 3 मार्क्स मिळवण्यासाठी ही सोपी सूत्र लक्षात ठेवा असेच आपण व्हिडिओ पहा